रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि महायुतीचे घटक पक्षाचे आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत. सदाभाऊ खोत यांनी सकाळी एक ट्विट केलेलं आहे. आपण जाणून घेऊया ते नेमकं ट्विट कशासाठी आहे आणि त्याचा अर्थ काय. भाऊ मला एक सांगा, कशासाठी ते ट्विट केलं आहे आणि त्याचा अर्थ काय. मी साधू संतांचा आदर करणारा व्यक्ती आहे. कारण माझं घराणं या संप्रदायामधलं आहे. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जात नसते, त्याला धर्म नसतो. आणि लोकशाहीवर विश्वास ठेवून चालणारा मी एक कार्यकर्ता आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आम्हाला संविधान दिलं, या संविधानावर हा देश चालत आहे. आणि या देशामध्ये कायदा आहे, न्यायालय आहे. आणि मी असं कोणाला गुन्हेगार ठरवू इच्छित नाही. परंतु जी काही वक्तव्य सरपंच देशमुखांच्या बाबतीमध्ये, मसाजोगाच्या जी काही पुढं आली संतोष देशमुख यांच्या बाबतीमध्ये, ते समाज मन सगळं ते पाहत आहे. परंतु आज काही साधू संतांची म्हणताची वक्तव्य अशा गोष्टीवरती यायला लागली. आणि म्हणून समाजाच्या भावना काय आहेत ह्या व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला. नामदेव शास्त्रीजी महाराज हे बोलता बोलता म्हणले, गुन्हेगारांनी इतका त्रास सहन केला नसेल एवढा त्रास धनंजय मुंडेजी यांनी सहन केला. आणि ते जर आमच्या क्षेत्रात असते तर संत झाले असते. मला वाटतं की कायद्यासमोर सगळे समान आहेत. कायद्यातून जे निष्पन्न होईल, कोण दोषी आहेत कोण दोषी नाही, हे शेवटी या देशातलं न्यायालय ठरवेल. त्यामध्ये मला जायचं नाही. परंतु संत काय बोलत होते, संतांची शिकवण काय होती, संत गाडगे बाबा असतील, संत चोखा मेळा असेल, संत ज्ञानदेव असेल, संत तुकोबाराया असतील, गाडगे बाबा असतील, गोरोबा काका असतील, संत जनाबाई असतील, यांनी समाज घडवला, समाज उभा केला. कारण महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. कधी मला असं नाही ऐकण्यात आलं की संत तुकोबा हे एका अमुक अमुक समाजाच्या संत आहेत, संत जनाबाई हे अमुक अमुक एका समाजाच्या त्या संत होत्या, संत ज्ञानोबाबा हे अमुक एका समाजाचे संत होते आणि तो समाजच त्यांचे प्रवचन आणि कीर्तन ऐकायला लागला आहे, असं कधी झालं किंवा झालेलं होतं असं माझ्या कधी ऐकण्यात आलं. आणि म्हणून आजही संत तुकोबांच्या नावानं पारायण होतात, ज्ञानेश्वरीच्या नावानं पारायण होतात, गाथेच्या नामस्मरणासाठी पारायण होतात. आणि 18 पगड जातीचे लोक त्या संतांच्या चरणी लीन होतात. आणि म्हणून या संतांनी कधी राजकीय सीमा ओलांडल्या नव्हत्या. ते क्षेत्र वेगळं आहे, हे क्षेत्र वेगळं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की संत तुकोबा म्हटलेले होते, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती हनू काठी. संत तुकोबांची ही वाणी गावगाड्यातल्या पिचलेल्या वर्गाला लढण्यासाठी बळ देऊन जायची की प्रस्थापिताच्या माथ्यावर काठी हाना. चळवळीतल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या अभंगानं हजार हातीचं बळ याचं. पण आता इंडियावादी संत जन्माला आले आणि वाल्याचा वाल्मिक करून गेले. हा काय अधिकार आहे तुम्हाला. आणि म्हणून मला या ठिकाणी अजून एक संत तुकोबांचा अभंग आठवतो. बळेची झाला साधू कर्मे करुणी म्हणती भोंदू. बळेची झाला साधू कर्म करुणी म्हणती भोंदू. डोंगे अंगी लावून राख करशी उघड पाप. म्हणजे बळेची झाला साधू कर्मे करुणी म्हणती भोंदू. डोंगे अंगी लावून राख करशी उघड पाप. आणि म्हणून मला वाटतं की साधू संतांनी समाज घडवावा, समाजाला
दिशा द्यावी ही अपेक्षा खऱ्या अर्थानं समाजाची आहे. साधू संतांच्यामुळं सुसंस्कृत महाराष्ट्र उभा राहिला हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून तुमचं धन दौलत आम्हाने नको, आम्ही आमच्या घरी जे आहे ते सुखात आहोत, समाधानात आहोत असे सांगणारे साधू संत होते. लक्षात आलं का तुमच्या? हे राज्य गोरगरिबांच्यासाठी उभा राहावं, रयतेचं उभा राहावं, रयतेला 4 दिवस सुखाचे मिळावेत, 4 दिवस आनंदानं माझी रयत खावावी राहावी, अशा संदेश देणारे संत तुकोबा कुठं. आणि दुसऱ्या बाजूला एकंदरीत ह्या प्रकरणावरती मी बीडच्या सगळे समाजमनांचा जर विचार केला, मी तिथं जाऊन आलो. संतोष देशमुखांच्या आज धर्मपत्नींच्या डोळ्यातल्या आसूचं, तिच्या लेकरांच्या डोळ्यातल्या आसूबद्दल काय भावना आहेत आपल्या? म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण करायचं आहे का? आणि अलीकडच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर मग सगळा जर कालखंड आपण वसंतराव नाईकांच्यापर्यंत, सुधाकरराव नाईकांची ही नावं घ्यायला लागतील, अगदी या रामतुल यांच्यापर्यंतचा जर काळ बघितला तर त्या काळामध्ये फारसा गुन्हेगारीला आश्रय नव्हता. पण नंतरचं राजकारण हे प्रस्थापितांचं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुरू झालं, धनदांडग्यांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. आणि ते राजकारण गुन्हेगारीच्या आश्रयाखाली वावरायला लागलं. मी काम करायला लागलं म्हणणार नाही. गुन्हेगारी राजकारणाची गुन्हेगारीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. आणि त्यातून आम्ही गेलोय त्यातनं. एक काळ या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्हाने सभा घेता येत नव्हत्या, आमच्या सभा उधळल्या गेलेल्या आहेत, आमच्या अँप्लिफायरवरती दगडं घातले गेलेले आहेत, आम्हाने स्पीकर लावायला लाईट मिळालेलं नाही आहे, ग्रामपंचायतीने परवानगी आम्हाने सभा घ्यायला दिलेल्या नाहीत, त्याचेही गुण आमच्या अंगावरती आहेत. यांच्या विरोधामध्ये लढत असताना यांच्या गुंडाने आम्हाने मारझोड केलेली आहे. लाखो कार्यकर्ते तुरुंगात गेलेले या डोळ्यानं मी बघितलेले आहे. गावगुंड राजकारणाच्या आशीर्वादानं पोचलेले गावगुंड जर प्रस्थापिताच्या विरोधामध्ये बोलायला लागला तर गिधडासारखे तुटून पडतात, हेही आम्ही बघितलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे संपायला पाहिजे. आणि हे संपवायचं असेल तर ह्याच्यावर प्रहार करावा लागेल. आणि ही ताकद आमच्या साधू संतांच्यामध्ये आहे, अशी श्रद्धा असणारा, भावना असणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मला वाटतं की गुन्हेगारीला या महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये कुठंही थारा असता कामा नये. आणि म्हणून साधू संतांनी प्रबोधन करावं आणि अप्रवृत्ती समाजातल्या नष्ट करण्यासाठी समाजाला बळ द्यावं, दिशा द्यावी. जे बळ, जी दिशा संत तुकोबारायाने दिली, संत ज्ञानोबांनी दिली, यांनी काय बळच दिलं ना. संत ज्ञानोबांनी विद्याचा सागर बहुजनांच्या समोर खुला केला, ते अमृत खुलं केलं. आणि म्हणूनच त्यांच्यावर प्रहार झाले ना. आणि म्हणून मला वाटतं की बहुजन समाजाला उभा करण्याचं काम पूर्वीच्या साधू संतांनी केलं, आताचे काही साधू संत करत आहेत. त्याच रस्त्यानं वाटेनं जावं असं मला वाटतं. पण खेदानं माझा तो विषय नाही. पण अलीकडचे संत महंत हे जातीचे झालेले आहेत, ते मातीचे राहिले नाहीत आणि समाजाच्या कामासाठी उरले नाहीत, अशी आजची एकंदरीत परिस्थिती झालेली आहे. पण शास्त्रीने असं पण एक स्टेटमेंट केलेलं आहे की ज्या लोकांनी संतोष देशमुख यांना मारलं त्यांची मानसिकताही तपासायला हवी, असंही त्यांनी एक स्टेटमेंट केलं आहे. कसं बघताय या विधानाकडं? काय आहे की मी मगाशी म्हटलं, गुन्हेगार हा गुन्हेगाराचा असतो, त्याला जात नसते, त्याला धर्म नसतो. आता पाकिटमार करणाऱ्याला मारजोड होती का? पाकिट सापडले होत असते.
आणि मग दुसऱ्या दिवशी मारजोड केली म्हणून तो दरोडा जर घालायला घरावर येणार असेल आणि मग आपण म्हणायचं त्यानं दरोडा का घातला, तुझी मानसिकता तुम्ही तपासायला पाहिजे होती. जर तुम्ही तिची मानसिकता तपासली असती तर तिची तल्लप पाकिटावर भागली असती, तो घरावर दरोडा घालायला आलाच नसता. म्हणजे हा एक प्रकारचा साधू संतांच्याच भाषेत म्हटलं तर तो दंभिकपणा आहे, दंभिकपणा. जसं ज्ञानदेवाच्या भेटीला चांगदेव कोण वाघावर बसून आलेले होते हातात साप घेऊन काय, आणि ज्ञानदेवानी भिंत चालवलेली होती. लक्षात आलं का? तशातला हा दंभिकपणा आहे. काय मानसिकता तपासायची असते. हां, आता त्यांच्या बोलण्याचा अर्थ कसा असेल मला माहीत नाही, पण बरोबर आहे की या महंतांचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही संतोषला ज्या पद्धतीनं मारहाण केली, या जगाच्या पाठीवरती अशा पद्धतीनं मारहाणीचा अभ्यास करणारे संशोधक पहिल्यांदा तुम्हीच जन्माला आलेला आहात आणि या संशोधनाचा उपयोग प्रत्येक युद्धाच्या वेळी वेगवेगळ्या राष्ट्रांनी करावा, अशा पद्धतीचं एक मोठं त्यांच्यावर बायबल लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. ते व्हायला पाहिजे संशोधन. तुम्ही घटक पक्षाचे आमदार आहात, राज्याचे मुख्यमंत्री हे तुमचे चांगले संबंधित आहेत. तुम्ही काय मागणी करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संपूर्ण घटनेकडे आणि या संपूर्ण प्रकारानंतर? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे अभ्यासक आहेत, कायद्याचे पदवीधर आहेत आणि त्यांना कायदा समजतो. मी एक म्हणेन की शंकरराव चव्हाण साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी काही लोक आम्हाला आजही सांगतात त्यांना हेडमास्टर म्हणून संबोधलं जायचं. तसं राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्या नावारूपानं मुख्यमंत्रीपदावर एक चांगला हेडमास्टर बसलेला आहे आणि मी त्यांच्या मंत्रिमंडळात जवळून काम केलेलं आहे आणि मला माहीत आहे की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास, कोणत्या साली कोणता निकाल झाला, सर्वोच्च न्यायालयामध्ये काय झाला, सुप्रीम कोर्टामध्ये काय झाला, किंवा कायदा काय सांगतो, कायदा कशा पद्धतीनं या विषयामध्ये कायद्याचं मत आहे, याचा सगळा अभ्यास असणार एक अभ्यासू नेतृत्व ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की माझ्यासारख्या गावखेड्यातल्या शेताभातातल्या माणसानं काय करावं त्यांना सांगणं म्हणजे हे थोडंसं खुजेपणाचं मला विश्वास आहे का त्यांच्या कर्तृत्वावर की या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना त्यांच्याकडून न्याय मिळेल? असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल का नाही, तो कसा मिळेल, देवेंद्र फडणवीस देतील का नाही, याच्याबद्दल मनामध्ये शंका बाळगायचं कारण नाही. याचं कारणच असं आहे की संतोष देशमुख हा एक कार्य करणारा एक सामाजिक कार्यकर्ता होता आणि म्हणून दुसऱ्या जिल्ह्यातनं जाऊन मामाच्या गावात 2-3 वेळा सरपंच होणं एवढं सोपं नाही. आमदार होता येतं, खासदार होता येतं, परंतु गावातला सरपंच होणं फार अवघड असतं. भावकीपासून भावकीपर्यंत सगळ्यांना 18 पगड समाजाला जोडून ठेवावं लागतं, तेव्हा सरपंच होतं. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस या बाबतीत न्याय देतील का नाही देतील ही शंका बाळगण्याचं कारण नाही. याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीसच हा तावून सुलकून सगळ्यांच्या तावडीतनं वाचलेला नवा संतोष देशमुख आहे. तो त्याचं नाव जरी देवेंद्र फडणवीस आहे. जसं संतोष देशमुखाच्या मागं जसं हे सगळं भोतावळ लागलं, पिलावळ लागलं, तसं देवेंद्र फडणवीसच्याही मागं लागलेलं होतं. हे फाळकूट दादा होते, वरचे 12 हाती बळ असणारे दादा होते. त्या सगळ्यांना पुरून उरून या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरती आलेले हे व्यक्तिमत्व आहे आणि या सगळ्यातून सगळ्या फेजमधून देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की सामान्य माणसाविषयी कणव असणारं हे नेतृत्व आहे.
एक लक्षात येईल की देवेंद्र फडणवीसच्या बाबतीमध्ये की ह्या माणसाला कुठं लॉबिंग नाही करायचं, गुंडांचं, प्रस्थापितांचं, सरदारांचं नाही लॉबिंग करायचं, आणि नाही केलं त्या माणसानं लॉबिंग. आणि लॉबिंग करायचं असतं तर सदाभाऊला एक कारखाना द्या, ह्याला एक कारखाना द्या, त्याला बँक द्या, ह्याला आमका काहीतरी एक देऊन टाका. मग त्याला सांगितलं असतं खाली सगळी तुझी यंत्रणा लाव. अहो मी एक एक बघितलं भागात जाऊन, तालुक्यात जाऊन, काय राजकीय परिस्थितीतल्या गुंडागर्द्या कशा असतात. काही गावामधनं जाणंसुद्धा अशक्य आहे. मी शास्त्री महाराजांचं एक वाक्य ऐकलं, ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. मला वाटतं ते संत आहेत, म्हणत आहेत, मी त्यांचं इथूनच दर्शन घेतो. तुम्ही मला आशीर्वाद द्यावा. आणि संताला अंतःकरण असतं, आतला एक दरवाजा असतो, तो दरवाजा संतांनी उघडावा. आणि त्यात किती पोलिंगवरती मायबाप जनतेनं मतदान केलं नाही याचं जरा आज जाऊन डोकावून पाहावं. त्यावेळी संतांना दया येईल की किती इथं नाठाळपणा झालेला आहे. मी आतापर्यंत यावर भाष्य केलं नव्हतं, परंतु हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची माती छत्रपती शिवाजी महाराजांची माती आहे. न्याय करणारी ही माती आहे. ही साधू संतांची माती आहे. ही विद्वानांची माती आहे. ही क्रांतिकारिकांची माती आहे. ही शेताभातात राबणाऱ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याची माती आहे. या मातीमध्ये कवच कुल्याचा पेरा जर होत असेल आणि आमच्यासारखी माणसं जर तोंडावर बोट ठेवून शांत बसली तर आमचे नातू आम्हाने म्हणतील, ज्या काळामध्ये ना राहिला म्हणतं ना राहिला साधू, सगळी पुण्य गेली होती महापुरामध्ये, त्यावेळी आमचा आजोबा बी त्या काठावरती बसून फक्त उघड्या डोळ्यानं पाहत होता. आम्हाने त्याची लाज वाटते आणि म्हणून मला आता ना इलाजानं बोलावं लागलं. तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्या परळी किंवा बीड मतदारसंघात या आकांचं इतकं वर्चस्व असेल की काय काय मतदान केंद्रावर मतदानसुद्धा झालं नाही किंवा तपासावं असं तुम्ही म्हणताय? परळी हे एक बारकसं टोक आहे. अशा अनेक मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये. राजकारण्यांची प्रवृत्तीच ती असते की काही करून सत्ता मिळवायची. त्यांना चटक लागल्या सत्तेची. मी माढा लोकसभा मतदारसंघ लढवला, मला तो अनुभव आलाय. माझे 100-150 पोलिंग बूथ बळकवलेलं होतं. बघा कशी कमारीत होती. अशा अनेक मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे प्रत्येक मतदारसंघात असे आका आहेत असं म्हणायचं आहे सांगली महाराष्ट्रात? असं आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. आता प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत का नाही. मग आम्ही जर आका नसते तर शरद जोशीचा पराभव झाला असता, क्रांतिसिंह नाना पाटलांचा साताऱ्यामध्ये पराभव झाला असता, एन.डी. पाटलांचा पराभव झाला असता. हे काय अनेक पराभव जर आपण पाहिले तर ते कसे होतात? यांच्यामुळेच होतं. नाही, हे म्हणजे वर्षानुवर्ष मी मगाशी सांगितलं की या अंतुले साहेबांच्या नंतर हळूहळू इकडं सुधाकरराव नाईक असतील, वसंतराव नाईक असतील, यांच्यानंतर राजकारणाचं गुन्हेगारीकरण व्हायला सुरुवात झाली. गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळायला लागली. हातात कडी आणि गळ्यात सोन्याच्या माळा आणि त्या गुन्हेगाराचा वाढदिवस आणि नेता त्याला केक भरवतो. ह्या संस्कृत्या जन्माला आल्या कुठून, कशा यायला लागल्या? आणि मला वाटतं की प्रत्येक एरियामध्ये एक दादा आहे, शंकरराव सांगलीतले, अमक्या एरियामध्ये अमक्याचं नाव घेऊन तुम्ही बोलू नाही शकत. लक्षात आलं का तुमच्या? आणि आता अलीकडं रूढ झालेली आहे. एखाद्या विधानसभेमध्ये एखादा दादानं प्रवेश जरी केला आणि पाठिंबा जरी दिला तर त्याला वाटतं आता मी निवडून आलो, आता तो एरिया काबीज करतो या.
आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला म्हणायचं आहे की आमच्या साधू संतांनी म्हणतानी समाजाला लढण्याचं बळ द्यावं. साधू संत जर जातीपातीमध्ये वाटायला लागले तर ज्ञान आम्ही कुणाचं ऐकावं, बोध कुणाकडनं घ्यावा आम्ही. नक्कीच संजय राऊतांनी एक स्टेटमेंट असं केलेलं आहे की राज ठाकरे यांनी परवा जे भाषण केलं त्या भाषणामध्ये आता जो महायुतीचा जो निकाल लागला आहे त्यांच्याबद्दल शंका व्यक्त केलेल्या आहे. त्या भाषणावर संजय राऊतांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी आणि त्यांच्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या सर्व त्यांना विचाराव्यात आणि त्या सर्व लाईव्ह कराव्यात रेकॉर्डिंग. काय म्हणतो? मला वाटतं की याचं उत्तर ज्यांच्याविषयी ते बोललेले आहेत ते चांगल्या पद्धतीनं देऊ शकतील. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, समाजावरती येणाऱ्या संकटाविषयी, दुःखाविषयी मी बोलू शकतो. राज ठाकरे यांना या निकालावर शंका येते माहितीच्या, काय सांगताय? भाषणात त्यांनी बोलून दाखवलं. असं आहे की मी तंत्रज्ञानाचा आणि संशोधनाचा भोक्ता आहे. कारण माणसाची प्रगती ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असते आणि म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही काही सुधारणा तुमच्याकडे वेगळ्या कुणाकडे काही असतील तर की अजून काही नवं तंत्रज्ञान असेल तर ते तुम्ही समाजाला द्यावं, त्याच्यातून अजून प्रगती होऊ शकते. परंतु तंत्रज्ञान नाकारणं म्हणजे विकासापासून अंधार कुठे जाण्यातला प्रकार आहे असं मला वाटतं. नक्कीच आपण पाहू शकता सदाभाऊ खोते यांनी सांगितले की महंतांनी जातीपातीच्या राजकारणात पडू नये आणि राजकारणातलं गुन्हेगारीकरण थांबलं पाहिजे या मताचे सदाभाऊ खोते आहेत. त्यामुळेच त्यांनी ते सकाळी ट्विट केलेले आहे. कॅमेरामॅन सुनीलसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.